बद्दल तुम्हाला कुठे दिसला का त्या अहवालाच्या तयारी करताना? नागपूरला विचारलंय, गोंदियात विचारलंय, कुठंच नाही साहेब. आता जर कुठंच नाही पण फिरला तर असेल, मला वाटतं मिस्टर इंडियाचं घड्याळ घालून फिरला असेल. म्हणजे बरोबर. कोणत्या जाती, बरं काही संघटना विचारलं मी, वाल्मिकी जातीच्या संघटना तुमच्याकडे आला का, तुमचं निवेदन घेतलं का? अहो या माणसानं मातंग समाज सुद्धा निवेदन घेतलं नाही. मी ज्यावेळेस परभणीत होतो तर गणपत भिसे साहेबांनी त्या डिबेटमध्ये सांगितलं, आम्ही निवेदन द्यायला गेलो तर आमचं बी निवेदन घेतलं नाही म्हणजे त्यानंतर. आणि हजारोच्या संख्येनं लोक जमले तिथं आणि त्यांची एकच म्हणणं होतं की तुम्ही भूमिका जाहीर करा, तुमचा वर्गीकरणाला विरोध आहे की समर्थन आहे एवढं जाहीर करा. परंतु एवढा मोठा मोर्चा होऊन सुद्धा आमदार जे आहेत, सामाजिक न्याय मंत्र्यांनी तोंड उघडलं नाही, की त्यांची काही भूमिकाच सांगितली नाही त्यांनी. अरे बाबा तुम्ही औरंगाबाद पश्चिम जो आहे हा मतदारसंघ राखीव आहे, राखीव मतदारसंघाच्या आमदारांनी एससीची बाजू बोलली पाहिजे ना. आज जर तुम्ही एससीची बाजूच बोलणार नाही तर तुम्हाला निवडून कशाला दिले, हा आमचा प्रश्न आहे. जय भीम सर्वांना. मी राहुल कुमार आज बहुजन संघटकवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपल्यासोबत आहे सिद्धार्थ शिंगारे. सिद्धार्थ शिंगारे हे सध्या महाराष्ट्र राज्याने जे उपवर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये करण्याचा जो घाट घातलेला आहे आणि त्यासाठी जो तो प्रयत्न करत आहेत, त्याचा अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण हे असंवैधानिक आहे, हे अनुसूचित जातीमध्ये भेद निर्माण करणारा आहे आणि म्हणून हे उपवर्गीकरण थांबलं पाहिजे, हे रोखलं पाहिजे. आणि अनुसूचित जातीमध्ये जो एक तोडण्याचा प्रकार सध्या महाराष्ट्र शासन जे करत आहे ते थांबलं पाहिजे. यासाठी बीड पासून मंत्रालय मुंबईपर्यंत ते मोर्चा काढणार आहेत. या निमित्ताने या मुलाखतीच्या द्वारे आपण समजून घेऊयात की नेमकं उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा आपण कसा काढणार आहे, त्याचं काय संयोजन नियोजन आपण केलेलं आहे, त्याबद्दल आपण माहिती द्यावी. सर्वांना जय भीम. आपल्याला माहित आहे की 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं 15 ऑक्टोबर 2024 ला आनंद बदर कमिशन बसवलं. या बदर कमिशनने त्यांचा रिपोर्ट 16 मार्च 2026 ला दिला. 1 एप्रिलला मंत्रिमंडळानं बैठक घेतली आणि त्यानंतर जे मुख्य सचिव आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक 3 सदस्यीय समिती नेमली. त्यांनी हरकती मागवल्या. अगोदर 15 एप्रिल होती, नंतर 30 एप्रिल देण्यात आली आणि जवळपास 50,000च्या आसपास सूचनाही सरकारला गेलेल्या आहेत. आता आम्ही बीडमध्ये एक भव्य असा महामोर्चा काढला 11 मेला आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यातून छत्रपती संभाजीनगरला 68 संघटनांची बैठक झाली आणि एक कॉल देण्यात आला की आता एक लॉंग मार्च काढला पाहिजे. आणि त्या लॉंग मार्चची जिम्मेदारी आम्ही बीड जिल्ह्याने घेतली की बीड जिल्ह्यापासून तो लॉंग मार्च मंत्रालय जे आहे तिथं जाणार आहे. हा लॉंग मार्च जो आहे हा 10 जूनला सुरू होत आहे. 10 जून पासून बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरू होत आहे. तो पहिला दिवस आमचा मांजरसुंब्याला मुक्काम आहे, दुसरा दिवस पाटोद्याला मुक्काम आहे, तिसरा दिवस जामखेडला मुक्काम आहे, त्यानंतर आष्टीला मुक्काम राहील, त्यानंतर कडा धानोऱ्याला मुक्काम राहील. तसाच तो अहिल्यानगरला जाईल, अहिल्यानगरहून सुपा शिरूर करून भीमा कोरेगावला मुक्काम होईल. भीमा कोरेगावला मुक्काम आहे. त्यानंतर पुण्यात आहे, पिंपरी चिंचवड, तळेगाव दाभाडे, लोणावळा, खोपोली, पनवेल आणि पनवेलवरून चेंबूर चैत्यभूमी वरून तो लॉंग मार्च आझाद मैदानावर जाणार आहे. 26 जूनला ज्या दिवशी शाहू महाराजांची जयंती आहे त्या दिवशी हा आझाद मैदानावरचा असा भव्य असा कार्यक्रम होणार आहे. आता जी आमची तयारी चालू आहे, कमीत कमी मराठवाड्यातूनच लॉंग मार्चला एक 10,000 लोक चालणार आहेत आणि 26 तारखेला ज्या दिवशी तो आझाद मैदानावर पोहोचेल तर संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही कॉल दिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आझाद मैदानावर येणार आहेत आणि अशी शक्यता आहे की एक 10 लाखाच्या आसपास लोक आझाद मैदानावर जमतील आणि हे सर्वजणच आम्ही वर्गीकरणाला विरोध करत आहोत. आता वर्गीकरणाला विरोधाचं जे कारण आहे, कारण क्रमांक 1, वर्गीकरणाला आम्ही का विरोध करत आहोत त्याचं कारण नंबर 1 हे आहे की बघा, सुप्रीम कोर्टाने ज्या दिवशी निकाल दिला त्यानंतर 2 आमचे जे एक वकील मित्र आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, ॲडव्होकेट नितीन मेश्राम यांच्यासोबत आमची ऑनलाईन बैठक झाली. त्यांनी मला माहिती दिली की 2 याचिका रिव्ह्यू पिटिशन दाखल झाली होती सुप्रीम कोर्टात, परंतु दोन्ही रिव्ह्यू पिटिशन फेटाळण्यात आलेली आहे. त्यामुळे आता
सुप्रीम कोर्टाचा मार्ग बंद झालेला आहे या संदर्भातला. न्यायालयात जाणे, त्याला रिव्ह्यू पिटिशन दाखल करणे, मोठं घटनापीठ बसवणे, हे मार्ग आता बंद झालेला आहे. मग एक दुसरा मार्ग होता आपले जे आमदार आहेत, 29 राखीव मतदारसंघातून आमदार निवडून येतात. या 29 आमदारांनी आपलं तोंड उघडलं पाहिजे होतं, विधानसभेत गोंधळ घालायला पाहिजे होता. परंतु बरोबर आहे सिद्धार्थजी, याच्यावर काय होता हा. की सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय, त्या निर्णयामध्ये एक गोष्ट सांगितली होती की हा जो निर्णय आहे हा राज्य शासनाच्या अखत्यारीत त्यांनी दिला होता की ज्या राज्यानं तो लावायचा आहे त्या राज्यांनी तो त्यांच्या राज्यामध्ये लावावा. त्यामुळे तुम्ही बरोबर बोललात की उपवर्गीकरणामध्ये आमदारांचा खूप मोठा रोल होता. तर आपल्या आमदारांनी त्याच्यावर काहीच विरोध केला नसल्यामुळे हे लागू झालं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, बघा 29 राखीव मतदारसंघातले आमदार कशासाठी आहेत? ज्यावेळेस पुणे राऊंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेब आंबेडकर गेले आणि पॉलिटिकल राईट्स घेऊन आले, त्यानंतर तो पुणे करार झाला, ती वेगळी बाब झाली. परंतु शेड्यूल कास्टचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांची जिम्मेदारी आहे की त्यांनी ते शेड्यूल कास्टचा आवाज बनलं पाहिजे, शेड्यूल कास्टचे प्रश्न मांडले पाहिजेत. जर 29 आमदारापैकी एकही आमदार जर तोंड उघडत नसेल तर हे आमदार शेड्यूल कास्टचे राहून काय फायदा आहे? आता आमच्या संभाजीनगरला आमचे जे मित्र आहेत अरविंद कांबळे सर, अरविंद कांबळेंनी एक मोठा मोर्चा नेला काल. जे शिरसाट साहेब आहेत, संजय शिरसाट, मंत्री म्हणून नव्हे तर ते आमदार बी आहेत तर मंत्री आहेत, त्यांच्या घरावर बरोबर. नेला आणि हजारोच्या संख्येनं लोक जमले तिथं. आणि त्यांची एकच म्हणणं होतं की तुम्ही भूमिका जाहीर करा, तुमचा वर्गीकरणाला विरोध आहे की समर्थन आहे एवढंच जाहीर करा. परंतु एवढा मोठा मोर्चा होऊन सुद्धा जर तुम्ही एसटीची बाजूच बोलणार नाही तर तुम्हाला निवडून कशाला दिलंय, हा आमचा प्रश्न आहे. आणि 29 आमदार जे आहेत सर, हे डायरेक्ट पक्षाचे गुलाम आहेत, प्रस्थापित पक्षांचे गुलाम आहेत. ते त्यांचे आवाज तोंड उघडीना गेलेत. म्हणून हा सुद्धा मार्ग जो आहे तो आपल्यासाठी बंद झालेला आहे की आमदार काहीतरी करतील, विधानसभेत राडा करतील, खासदार काहीतरी करतील, तो बंद झालाय. मग आपल्याकडे एकच पर्याय आहे, रस्त्यावरचा संघर्ष. म्हणून बरोबर. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत. संभाजीनगरला मोर्चा झाला, आज औंढा नागनाथला मोर्चा झाला, कळंबला मोर्चा झाला, त्याच्यानंतर आता परभणीत मोर्चाची तयारी चालू आहे, नांदेडला मोठं धरणे आंदोलन झालं, आम्ही बीडला एक महामोर्चा काढला. वेगवेगळ्या मराठवाड्यामध्ये तर एकदम अस्वस्थता पसरलेली आहे या सगळ्या बाबीवर. आता दुसरा पर्याय म्हणून आम्ही तो त्यामुळे लॉंग मार्च करतो सरकारला, कारण बघा लोकशाहीमध्ये जनता सर्वतोपरी असते आणि जनतेचा दबाव सरकारवर पडू शकतो, त्याच्यापेक्षा कोणतंही हत्यार मोठं नाही. तर लोकशाही, लोकांचं म्हणणं असं करू नका आणि तरी जर सरकारला ऐकायचं नसेल, त्यासाठी आम्ही हा लॉंग मार्च करत आहोत सर. बरोबर. तर हा जो लॉंग मार्च आहे, या लॉंग मार्च मध्ये आपल्या प्रमुख मागण्या काय असणार आहेत? अर्थात उपवर्गीकरण आपल्याला नको आहे ही तर एक मागणी झालीच, त्या व्यतिरिक्त अजून काय काय आपल्या मागण्या असू शकतात? नंबर 1चा जो मुद्दा आहे की ही जी उपवर्गीकरण प्रक्रिया जी सुरू केलेली आहे ती तात्काळ बंद करा, हे आमचं म्हणणं आहे. बरोबर. हे यासाठी म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टानं ज्या जजमेंटमध्ये म्हणलेलं आहे की करू शकता, कराच, कंपल्शन नाहीये. बरोबर. राज्य सरकारला त्यांनी कंपल्शन केलेलं नाहीये. त्यामुळे राज्य सरकार असं आव्हानित आहे की जसं काही कंपल्शन केलंय त्यांना काय एकूण कोर्टातच खेचणार आहे. बरोबर. त्यांच्या इच्छेवर सोडले. मग आता मला सांगा, सुप्रीम कोर्टाने युपी मध्ये का व्हाय नाही, एमपी मध्ये का होत नाही, गुजरात मध्ये का करत नाहीत, मध्य प्रदेशमध्ये का करत नाहीत, पश्चिम बंगालमध्ये का करत नाहीत? जर कंपल्शन आहे तर बाकीच्या राज्यात व्हायला पाहिजे ना. बरोबर. याचा अर्थ आहे की कंपल्शन नाहीये, ते फक्त डिरेक्शन्स आहेत, सरकार करू शकतं. बरं, सरकार करू शकतं तर कशावर करू शकतं? त्यासाठी इम्पेरिकल डेटा लागेल ना. विदाऊट इम्पेरिकल डेटा सरकार करू शकत नाही. कोणता आहे मला सरकार? या ठिकाणी इम्पेरिकल डेटा म्हणजे काय एक्झॅक्टली हे लोकांसाठी सांगा सर. इम्पेरिकल डेटा म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल 59 जाती आहेत शेड्यूल कास्टमध्ये आणि या 59 जातींचा फॉर एक्झाम्पल क्लास 1 अधिकारी. मग महारांचे किती क्लास 1 अधिकारी आहेत, मांगांचे किती आहेत, चामारांचे किती आहेत, ढोरांचे किती आहेत, होलारचे किती आहेत, आपल्या विदर्भातल्या कैकड्यांचे किती आहेत, जो एसटी मध्ये येतो. आणि अशा वेगवेगळ्या ज्या वाल्मिकी जाती आहेत त्यांचे किती आहेत, जंगमचे किती आहेत, मालाचे किती आहेत, मादिगाचे किती आहेत, तुरीचे किती आहेत. तर ह्या वेगवेगळ्या जातींचे क्लास 1 अधिकारी किती आहेत, क्लास 2 अधिकारी किती आहेत, क्लास 3 अधिकारी किती आहेत आणि क्लास 4 अधिकारी किती आहेत. हे झाले किती आहेत आणि पाहिजे किती म्हणजे ह्यांची संख्या किती आहे. मग महारांची संख्या एवढी आहे आणि एमचे त्यांचे एवढे अधिकारी आहेत. मग कमी आहेत का जास्त आहेत? क्लास 2 कमी आहेत का जास्त आहेत? चर्मकारांचे कमी आहेत का जास्त आहेत? हा अशाला जो डाटा असतो हा तुलनात्मक डाटा म्हणतो, त्याला कम्पॅरेटिव्ह स्टडी. आणि या सगळ्या जातींचा हा कम्पॅरेटिव्ह स्टडी नोकरीमधला, शिक्षणामधला, आर्थिक त्यांचे कुणाला घरं आहेत, किती टक्के लोकांना घरं आहेत, किती टक्के लोकसंख्या आहे, या सगळ्या डाटाला म्हणतात इम्पेरिकल डाटा.
एक. बर आणि यामध्ये जर अपर्याप्त प्रतिनिधित्व असेल, अपर्याप्त प्रतिनिधित्व जर असेल, समजा मातंगाची संख्या आहे शेड्यूल कास्टच्या टोटल पॉप्युलेशनच्या 2%, म्हणजे हा आता जे सांगितलं होतं महाराष्ट्राच्या पॉप्युलेशनच्या 2%, आणि शेड्यूल हं. कास्टमध्ये जर 100 लोक असेल तर 19 मातंग आहेत, बरोबर 62 महार आहेत, असा बार्टीने अहवाल दिलेला आहे 2011च्या याच्यानुसार. आता तो अप- अहवाल बी समजा थोडा खोटा आहे, पण त्याला हं. थोड्या वेळासाठी मान्य करू की ते पण तो आकडा आहे. दोघांमधला अहवाल दिला त्यांनी की जे काही इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन होतं त्या आधारेचा म्हणजे तो अहवाल दिलेला आहे. आता बदर समितीने जो अहवाल दिलाय, महाराष्ट्र टाइम्सला बातमी छापून आली, इंजिनिअरिंगला किती मुलं लागले त्याच्यावर तो अहवाल आहे. हा येस आणि महाराष्ट्र टाइम्सला असं छापलं की सूत्राकडून माहिती मिळाली. आता हे कोणते सूत्र माहित नाही आपल्याला, पण बर सूत्राकडून माहिती अशी आली असं त्यांनी दिलं. सर, महत्वाचा मुद्दा हा आहे की संविधानाचं आर्टिकल जे 338 आहे, हं. त्या 338 कशासाठी आहे की जे नॅशनल कमिशन असतं शेड्यूल कास्टचं, ते हा नॅशनल कमिशनच्या संदर्भामध्ये त्यांची कार्यपद्धती, त्यांची निवड प्रक्रिया सगळं त्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये स्पष्ट आहे की कोणत्याही राज्याला आणि किंवा संघ राज्याला, म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, यांना शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये, आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही जर धोरण आखायचं असेल, काही चेंजेस करायचे असतील, काही करायचं असेल, तर त्यांनी शेड्यूल कास्टचं जे नॅशनल कमिशन आहे त्याच्यासोबत विचार विनिमय केला पाहिजे, असं आर्टिकल 338 मध्ये लिहिलेलं आहे. काय हं. आनंद बदर कमिशन हा विचार विनिमय केलाय का नॅशनल कमिशन सोबत शेड्यूल कास्टचा? तर नाही केलेला. असा कोणताही एव्हिडन्स समोर नाही. इव्हन बरोबर आनंद बदर हे नागपूरचे, हायकोर्टात पटण्याचे होते. आता नागपूर, हं. देवेंद्र फडणवीस साहेब बी नागपूरचेच आहेत, RSS हं. हेडक्वार्टर बी नागपूरचंच आहे, त्यांनी जो व्यक्ती नेमला तोही नागपूरचाच आहे. आता हं. या माणसानं काय केलं, मिस्टर इंडिया मधलं घड्याळ घेतलं आणि मिस्टर इंडिया अनिल कपूरकडून घड्याळ घेतलं आणि हा दौऱ्यावर निघाला. कारण हा कुठंच गेला नाही, बीडमध्ये आला नाही माणूस, औरंगाबादला नाही, जालन्यात नाही, परभणीत नाही, हिंगोलीत नाही. मी अख्ख्या महाराष्ट्रभर विचारतोय, आनंद बदर तुम्हाला कुठे दिसला का त्या अहवालाच्या तयारी करताना? नागपूरला विचारलंय, गोंदियात विचारलंय, कुठंच नाही साहेबा. आता जर कुठंच नाही पण फिरला तर असेल, मला वाटतं मिस्टर इंडियाचं घड्याळ घालून फिरला असेल. म्हणजे बरोबर कोणत्या जाती, बरं काही संघटना विचारलं मी, वाल्मिकी जातीच्या संघटना तुमच्याकडे आला का, तुमचं निवेदन हं. घेतलं का? अहो, या हं. माणसानं मातंग समाज सुद्धा निवेदन घेतलं नाही. मी ज्यावेळेस परभणीत होतो तर गणपत हं. भिसे साहेबांनी त्या डिबेटमध्ये सांगितलं, आम्ही निवेदन द्यायला गेलो तर आमचं बी निवेदन घेतलं नाही म्हणे ते आनंद बदरनं. म्हणजे मातंग संघटनाचं निवेदन नाही घेतलं आणि ह्यानं अहवाल बनविला आणि अहवाल बी देऊन टाकला सरकारला. हं. म्हणजे भेटला हं. कुणाला हा? का मनानं लिहिला का डायरेक्ट RSS हेडक्वार्टरवरून आणला? हा प्रश्न आहे ना आमच्या मनात. आणि बरोबर आम्ही आहे म्हणायला लागलो, बदर समितीचा अहवाल जाहीर करा. सरकार जाहीर करेल बरोबर नाही. बघा साहेब, माझं MPhil झालेलं आहे. आता माझं हं. PhD अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे रिसर्च काय असतो, रिसर्च हं. मेथोडॉलॉजी काय असते, प्रायमरी डाटा कसा कलेक्ट करायचा, सेकंडरी डाटा काय असतो, ह्याचा मी PhD स्कॉलर असल्यामुळं मला त्याचा अभ्यास आहे. आता बरोबर ह्या आनंद बदरनं याच्यामधली कोणतीच मेथड वापरलेली नाही. वापरले त्यामुळे नाही आनंद बदरचा अहवाल थर्ड क्लास अहवाल मी आता जाहीर करतो, एकदम थर्ड क्लास असणार आहे. अरे थर्ड क्लास तर असणारच असणार आहे, पण संविधानाच्या आर्टिकल 338चं त्यांनी पालन न केल्यामुळं त्याला न्यायालयात जर कुणी खेचलं तर ते 2 मिनिटात उडणार आहे. म्हणजे आता ते फक्त तो अहवाल असंवैधानिकच राहिला. येस, असंवैधानिकच आहे. त्यानं कारण नॅशनल जो कमिशन राष्ट्रीय आयोग आहे, अनुसूचित जाती आयोगाचा, त्याच्या संदर्भात त्यांचा काही व्यवहार झालेला असं काही दिसून येत नाहीये. आमचे बरोबर त्या कमिशन मध्ये जे काही आपले लोक आहेत त्यांना आम्ही हं. विचारलं, आनंद हं. बदरचं काही ऍप्लिकेशन आलं होतं का, तो कधी भेटायला आला होता का? तर सध्या हं. तरी प्रायमरी माहिती आली की ते काही आनंद बदर तिकडे गेलेले नाहीयेत. बरं त्यामुळं हे मातंगांना हे कळलं नाही, मातंग बांधवांना आमच्या, की जो आनंद बदरचा आम्ही म्हणालो अहवाल जाहीर करा, तर सगळ्यांनीच म्हणलं पाहिजे, अरे ते तुमच्यासोबत विश्वासघात आहे, आमच्यासोबत नाही. बरोबर आम्ही तर त्याला 2 मिनिटात कोर्टात उडवून टाकू. बरं आता तुम्ही अगदी अगदी मुद्द्यावर आले तुम्ही. मला आता हेच समजून घ्यायचं आहे, की नेमकं ही मागणी कुणाची? उपवर्गीकरण झालं पाहिजे ही मागणी कुणाची? आणि त्या मागणीसोबत कोणी जाती आहेत का काही व्यक्ती आहेत फक्त? बघा तसं पाहिलं ना सर, सत्य इतिहास जर बघितला तर नांदेड, मला जेवढी माहिती आहे, नांदेडवरून एकदा लॉंग मार्च निघला होता औरंगाबाद पर्यंत. ही हं. घटना असेल 1995च्या आसपासची. हं. लॉंग मातंगांना बकडा करा म्हणून. म्हणजे ही मागणी जुनीच आहे. नंबर 1चा मुद्दा समजून घेतला पाहिजे. दुसरं, कारण ती ह्याच्यासाठी झाली की इकडं आंध्र प्रदेशनं बकडं लागू केलं होतं, पंजाबनं हो. झालं होतं, म्हणून महाराष्ट्रातले काही मातंग बंधूंनी ती मागणी केली होती. हं. बघा, खास गोष्ट सांगतो की बौद्धांनी विरोध नाही केला. त्याच्यानंतर बरं. 2003ला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मला वाटतं त्यांनी एक अभ्यास आयोग बसवला होता. त्या अभ्यास आयोगाचं नाव होतं क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग.
बर ह्या अहवाल सर 2008 आला. 2008 ज्यावेळेस अहवाल आला त्यांनी 82 शिफारस केल्या होत्या. बरं, अहवालाची मजेदार कहाणी आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाले भांडणं. अध्यक्षाने वेगळा रिपोर्ट दिला आणि उपाध्यक्षाने वेगळा रिपोर्ट दिला. पण सरकारनं तो अहवाल उपलब्ध आहे, माझ्याकडे अहवाल आहे तो. 82 शिफारसी केल्या होत्या, त्याच्यापैकी 68 शिफारसी सरकारनं स्वीकारल्या. बर बरं, तसा सरकारचा GR आहे माझ्याकडे 2011चा. 68 शिफारसी सरकारनं स्वीकारल्याचा GR आहे. म्हणजे मी म्हणालो त्याचे एव्हिडन्स आहे माझ्याकडे. बरं, 68 शिफारसी स्वीकारल्या. बौद्धांनी काही विरोध केला का? नाही केला, तरी बी काही नाही केला. त्याच्यानंतर म्हणजे ह्या ज्या मागण्या होत्या त्या शिफारसीमधल्या, ह्या फक्त आणि फक्त मातंग समाजासाठीच्या होत्या. येस. ओके. 68 पैकी एक मागणी आहे की अबकडे झालं पाहिजे. दुसरी मागणी आहे की 5% मातंगांना आरक्षण दिलं पाहिजे. बर, ठीक आहे. तिसरी मागणी आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये मातंग मुलांसाठी वसतिगृह सुरू केले पाहिजे. बर, चौथी मागणी आहे की मातंग पोरांसाठी MPSCचे सेंटर सुरू केले पाहिजे. बरोबर आहे. UPSCचे सेंटर सुरू केले पाहिजेत. बरोबर. फॉरेनला स्कॉलरशिप देऊन मातंग पोरं पाठवले पाहिजेत. जे घरकुल आहेत, मातंग ज्यांना घर नाही त्यांना पक्क घर बांधून दिलं पाहिजे. ज्यांना जमिनी नाही त्यांना 5 एकर पडीक जमीन आणि 2.5 एकर गायरान जमीन दिली, 2.5 एकर बागायती जमीन दिली पाहिजे. हे कायदे ऑलरेडी आता चालूच आहेत ना. घरकुल योजना आहेत, गायरान जमिनीचे पट्टे वाटप असेल, हे बाकी चालू. MPSC UPSC एससीचे क्लासेस आहेत म्हणजे अवेलेबल सगळीकडे. आपण बघतोय स्वतः बार्टी चालवते. तर आमचं हेच म्हणणं आहे की 68 पैकी 2 शिफारशीला आमचा विरोध आहे, कारण त्याच्यामध्ये SCची फूट पडते म्हणून विरोध आहे. पण राहिलेल्या 66 मध्ये मातंग समाजाचं आर्थिक कल्याण होणार आहे, शैक्षणिक कल्याण होणार आहे, त्यांच्यात मेरिट डेव्हलप होणार आहे. ह्याच्यासाठी एखाद्या कसबेनी, गोरखेंनी, जे मातंग समाजाचे नेते आहेत, आमदार आहेत गोरखे, त्यांनी हे करायला पाहिजे होतं. एखादं आमरण उपोषण करायला पाहिजे होतं, सरकारवर दबाव टाकायला पाहिजे होतं. त्याच्या संदर्भात यांचं काहीच नाही. ज्याला विरोध आहे, ज्याच्यामुळे भांडणं होते, अबकड. बरं, बौद्धांनी कधी विरोध केला हो? 2024ला जजमेंट आलं, बौद्धांनी विरोध नाही केला. बदर कमिशन बसलं, बौद्धांनी विरोध नाही केला. बदर कमिशन रिपोर्ट दिला, बौद्धांनी विरोध नाही केला. 1 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक झाली, बौद्धांनी विरोध नाही केला. ज्यावेळेस सूचना मागवल्या, सूचना एप्रिल महिन्यात मागवल्या, त्यावेळेस बौद्धांना लक्षात आलं की आपल्यासोबत काहीतरी धोका व्हायला. म्हणजे एप्रिल महिन्यात 5 एप्रिल नंतर बौद्ध जागा झालाय. तोपर्यंत कधी विरोध केला या मातंगाच्या कोणत्या मागण्यांना? केलेलाच नाही ना. बरं, आता बी काय विरोध आहे? फक्त अबकडला विरोध आहे. बरं, यातील अख्खा समाज हा विरोधात नाही आहे, मातंग समाज, की काही म्हणजे काही मंडळी फक्त? बघा, सध्या वर्तमान काळामध्ये जर परिस्थिती बघितली, या मागच्या 1 महिन्या 1.5 महिन्याची मी जी परिस्थिती बघतोय, बीजेपीच्या रिलेटेड जेवढे लोक आहेत तेवढं त्याला लीड करत होते. म्हणजे बीजेपीचे समर्थक आता विष्णू कसबे जे आहेत, पुण्यातले आहेत, मातंग समाजाचे नेते आहेत. तर त्यांच्या RSSच्या कार्यक्रमातले फोटो माझ्याकडे आहेत, RSSचे रिलेटेड आहेत. जे गोरखे आहेत ते आमदार आहेत, तेही बीजेपीचे आमदार. हा. त्याच्यानंतर मला वाटते सचिन साठे आहेत, ते अण्णाभाऊ साठेंचे नातू म्हणून म्हणतात. तर तेही बीजेपीच्या स्टेजवर असतात खूपदा, त्याचे फोटो आहेत आमच्याकडे. एक परिमल कांबळे म्हणून आहेत, तेही बीजेपीच्या कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचे फोटो आहेत आमच्याकडे. म्हणजे बीजेपी आणि RSSच्या रिलेटेड लोकच मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन चालवत होते पहिल्या टप्प्यात. मग सगळे मातंग म्हणाले अबकडे झालं पाहिजे, असं जर म्हणायला लागले तर मग आंबेडकरवादी मातंगांना मात्र अडचणी झाली याच्यात. आणि मग नेक्स्ट टप्प्यामध्ये मजबुरीमध्ये काही आंबेडकरवादी मातंग नेत्यांना भूमिका घ्यावी लागली की वर्गीकरणाला आमचं समर्थन आहे. पण कसं समर्थन आहे, कसं झालं पाहिजे, कोणतीच योजना जाहीर नाही यांची. संख्येनुसार झालं पाहिजे का अबकडं कसं झालं पाहिजे, यांची काही योजना पाहिजे ना, प्रत्येकाची आपापला फॉर्म्युला पाहिजे नाही. सरकार बी फॉर्म्युला सांगत नाही, हे बी सांगत नाही, सरकारने पण सांगितलं नाही खरं. आता मला आता सांगा की आता जो आपण लॉंग मार्च काढणार आहात, तुम्ही जो मोर्चा काढणार आहात फ्रॉम बीड ते मंत्रालय, तर यामध्ये सर्वात जास्त बौद्ध असणार आहे, यात काही वाद नाही. परंतु त्यासोबतच कोणत्या कोणत्या जाती आज या उपवर्गीकरणाच्या पूर्णपणे विरोधात नाही आहेत आणि आपल्यासोबत ठामपणे उभ्या आहेत? बघा, पहिली ती गोष्ट सांगतो की मातंग समाज बी पूर्णपणे वर्गीकरणाच्या समर्थनात नाही, हे आपण क्लिअर करायला पाहिजे. आता मुंबईमध्ये बंडू घोडे सर असतील, त्यांची 50-60 सगळे लोकांनी बैठक घेतली आणि 2 महिन्यापासून त्यांचे विचारविनिमय करून काल त्यांनी फेसबुकला त्यांची भूमिका टाकली की त्यांचा वर्गीकरणाला विरोध आहे. म्हणजे एक मोठा ग्रुप आहे. पुण्यामध्ये रमेश राक्षे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, मातंग समाजाचे फार अभ्यासू व्यक्ती आहेत, आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, ते वर्गीकरणाच्या विरोधात आहेत. त्याच्यानंतर प्रबुद्ध साठे जे आहेत, बौद्ध धर्माची चळवळ चालवतात मातंग समाजामध्ये, ते वर्गीकरणाच्या विरोधात आहेत. असे मी कित्येक नाव सांगतो, आमच्या मराठवाड्यातले मी कित्येक नाव सांगू शकतो. अहो, मला 200-300 तरी फोन आले असतील मातंग तरुणांचे, जे आंबेडकरवादी आहेत, ते म्हणतात आमचा वर्गीकरणाला विरोध आहे. आमच्या बीडमध्ये सर ज्यावेळेस इथं मोर्चा काढला
तर मोर्चाला परळी आपल्या माजलगाववरूनच 32 मातंग तरुण आले होते त्या मोर्चामध्ये माजलगाववरून, की त्यांचं म्हणणं होतं की वर्गीकरण झालं नाही पाहिजे. बरोबर. आमच्या इथं कापसे नावाचे एक आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते आहेत, मातंग समाजाचे, ते स्टेजवर बोलले आमचा वर्गीकरणाला विरोध आहे. त्यामुळं मातंग समाज मी सगळा आहे, ह्या भ्रमात कुणी राहू नये. जो आंबेडकरवादी मातंग आहे हा बहुतांश म्हणत आहे की आम्हाला वर्गीकरण नको आहे. आणि तो जो मातंग आहे, माझ्या माहितीनुसार एक 100 तरी मातंग तरुण या लॉंग मार्च मध्ये चालतील आमच्यासोबत, 100 तरी. ओके. आणि इतर त्यांच्या वाईट जाती आम्ही मीडियाला बोलतील. त्या व्यतिरिक्त Yes. सर बाकीच्या आता सगळ्याच जाती म्हणत आहेत, सर सकट म्हणत आहेत की आम्हाला वर्गीकरण नको. मग चर्मकार बरोबर. असतील, भोर समाजाचे लोक असतील, वाल्मिकी समाजाचे लोक असतील, यांचं म्हणणं आहे की आम्हाला वर्गीकरण नको. आणि वाल्मिकी समाज, ढोर समाज, चर्मकार समाज तर टोटल मोर्चामध्ये होता. आम्हाला त्यांनी आर्थिक सहयोग बी केलं मोर्चासाठी. आणि लॉंग मार्च मध्ये सुद्धा चालणार आहेत. आणि त्यांचे मोठाले नेते तिथं आझाद मैदानावर बी येणार आहेत, सगळेच नेते येणार आहेत याचा विरोध करण्यासाठी. बरोबर. त्यामुळे हा आता खरा तर लॉंग मार्च हा 59 जातींचा आहे. एका 59 कोणत्या जातीचा नाही, 59 जातींचा आहे. आणि 59 जातींचा यासाठी आहे की एससीची एकजूट राहावी. एससीची एकजूट जी आहे, वज्रमूठ म्हणता येईल त्याला, तर ती एकजूट राहावी म्हणून हा 59 जातींचा लॉंग मार्च आहे. बरोबर. आणि तो मंत्रालय भडकणार आहे. येस. याच्यासोबत आता मी तुम्हाला आता एक जी आर आला जो महाराष्ट्र शासनानं कॅबिनेटमध्ये तो मंजूर केला. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या काही एससी एसटी ओबीसीच्या जेवढे काही जागा असतील त्यांना ओपनमध्ये म्हणजे नोकऱ्या मिळणार नाहीत किंवा त्यांना ती जी व्हॅकन्सी असेल ती भरल्या जाणार नाही. त्यांना मेरिट धरल्या जाणार नाही. त्यांना फक्त एससी मध्येच त्यांचा फॉर्म जर त्यांनी भरला असेल तर त्यांना एससी मध्येच त्यांना आरक्षण मिळणार. त्यांना ओपन मध्ये जाता येणार नाही. त्यांना जनरल सीट मिळणार नाही. अशा प्रकारचा एक जी आर पास केला. याबद्दल आपलं काय मत आहे किंवा याबद्दल आपलं आता काय बघा सर, महाराष्ट्रामध्ये एससी, एसटी आणि ओबीसी यांनी मिळून जवळपास 52% आरक्षण आहे. एससी, एसटी, ओबीसीचा हा एक पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा सांगतो यामध्ये की जे एसईबीसी नावाचं मराठा समाजाला ते दिलं होतं आरक्षण, सोशली, एज्युकेशनली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन साठी ते 10% आहे. आणि ईडब्ल्यूएस 10% आहे. म्हणजे असं महाराष्ट्रात सध्या आरक्षण आहे 72%. 72% आरक्षण आहे. राहिलं आता 28% ओपन आहे. हो. आता मराठा समाज आलेला आहे इकडं, एक तर कुणबी म्हणून आलेला आहे, किंवा एसीबीसी म्हणून तो आलेला आहे. तर त्यामुळे तो बी तिथून आता राहिला काय मग 28% कुणासाठी ठेवलंय, तर ते ब्राह्मण आणि मारवाड्यासाठी ठेवलंय. बरोबर. म्हणजे खऱ्या अर्थानं यांनी तिथं फॉर्म भरायचा नाही, कुणी एससी, एसटी, ओबीसी मराठ्यांनी फॉर्म भरायचा नाही. मग फॉर्म कोणी भरायचा? ब्राह्मण, ज्यांची लोकसंख्या 2% नाही, 1.8 आहे महाराष्ट्रात. कायस्थ लोक आहेत 1%, मारवाडी लोक आहेत 2%. अरे यांची लोकसंख्या जर बघितली 5% आहे या सगळ्यांची. त्या सगळ्या लोकसंख्येचे 5% लोक आहेत. हे फक्त 5% लोकांना तुम्ही 28% ओपन म्हणून ठेवलेला आहे. हा म्हणजे सरकारनं एक तर ओपनचा अर्थच सरकारला कळाला नाही. ओपन म्हणजे सगळे, ओपनचा अर्थ होतो सगळेच, परंतु ओपनच्या नावाखाली ब्राह्मणाला हे ठेवलेलं आहे 28% आरक्षण. ओपनच्या नावाखाली ब्राह्मणाला 28% ठेवले. बरोबर. त्यामुळं हा घातक प्रकार आहे सुरू. पण माझं सर याच्यामध्ये आणखी एक म्हणणं आहे राहुल सर तुम्हाला, की बघा प्रत्येक काय झालं, मंडल आयोगाची जे लढाई आपण लढायला लागलो तर लोकांना ओबीसीनाच काय वाटलं माहितीये काय, अरे एससीच्या आरक्षणाचा मुद्दा आहे काय की, बरोबर, गैरसमज होतो. माझं म्हणणं आहे की आता बघा ह्याचा फटका ओबीसीना बसणार नाही का? ओबीसीना 100% बसणार. शेड्यूल ट्राईबला बसणार आहे, भटक्यांना बसणार आहे, मराठ्यांना बसणार आहे. आता मग फक्त आपल्याला काय बौद्धांनाच फटका बसणार आहे काय? नाही, सगळ्यांना फटका बसणार आहे. मग आपण आता वर्गीकरणाच्या संदर्भातली लढाई लढत आहोत, तर बाकीच्या जेवढ्या जाती रिकाम्या आहेत, समजा ओबीसीचे लोक आहेत, इव्हन जरांगे पाटील आहेत ना ओबीसीचे, आता कुणबी झाल्यामुळे. आता जरांगे पाटलांनी ह्याच्यावर भूमिका घ्यावी, की पाटलांनी ही भूमिका घ्यावी, किंवा कुणबी सर्टिफिकेट म्हणून जरी लोक लागणार असतील, पण ज्यांचं मेरिट आहे त्यांना ओपन म्हणून लागले पाहिजेत ना. ऑफकोर्स याच्यामुळे लागणार नाहीत, मराठ्यांचं नुकसान आहे याच्यामध्ये प्रचंड. बरोबर आहे. तर ह्याचा फटका बौद्धांना किती बसून यापेक्षा मराठ्यांना जास्त बसून, असं माझं म्हणणं आहे. बौद्ध सोडून राहिलेल्या जवळपास 500 जातींचा फटका बसणार आहे. या 500 जातीने थोडा विरोध करावा, रस्त्यावर यावं. आपण केला की काय व्हायला, आम्ही बौद्धांनी केलं की वाटायला नाही ह्यांचाच काहीतरी फायदा आहे काय की. मोठ्या शिताफीने हे असे जी आर आणले जातात आणि त्याच्यामधून फूट करण्याचं काम आपल्याला इथं होताना दिसतंय. आणि प्रत्येक वेळेस आपण मोठ्या प्रभावशाली पद्धतीने आपण त्याला विरोध करत असतो आणि प्रत्येक वेळेस आपल्यालाच त्याचं सहन करावं लागतं, जे काही नुकसान होतं किंवा जे काही गोष्टी होतात. परंतु त्याचं श्रेय मात्र कधीच बौद्धांना दिलं जात नाही, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर या लॉंग मार्चच्या निमित्ताने
आपण परत एकदा लॉंग मार्च मध्ये काय काय गोष्टी तुम्ही करणार आहात याबद्दल सांगा, आणि या लॉंग मार्चचं लीड कोण करणार आहे याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती द्यावी. सर बघा, आम्ही बीडला जो मोर्चा काढला त्याच्यामध्ये आम्ही आयोजक होते, आम्ही सर्व आंबेडकरवादी. याला करेक्ट. लीड असं आम्ही कोणी ठेवलेलं नाही. काय असतंय, लीड करायला एखाद्याचं नाव दिलं की ते भांडणं सुरू होतात, त्यानंच का मायाच का, आणि हा मुद्दा समाजाचा आहे. कुणाला लीडर बनण्याचा मुद्दा नाहीये, तो समाजाच्या न्यायाचा मुद्दा आहे. एका शेड्यूल कास्टच्या न्याय हक्काचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही याला ठेवलेलं आहे की आम्ही याला कुणी लीड नाही, सामूहिक लीड करणार आहोत. बरोबर. याला राज्य कमिटीचे खूप सारे लोक आहेत, ते त्याच्यामध्ये चालणार आहेत. बीडचे खूप सारे नेते मंडळी आहेत, ते याच्यामध्ये चालणार आहेत. त्याच्यामुळे एखाद्याचं नाव एक हा लीडर आहे आणि हे लीड करणार असं काही नाही होणार सर. सामूहिक लीड करू, सामूहिक लढा लढू. म्हणजे हे सामूहिक नेतृत्व असणार आहे. ज्याप्रमाणे एक संघ काम करतो, संघ म्हणजे बुद्धाचा संघ, अशा सांघिक पद्धतीने हे काम चालणार आहे असं तुम्ही या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. सांघिक पद्धतीने चालणार. सरकार जर बोलायचं राहिलं तर आम्ही एक कमिटी बनवत आहोत. विदाऊट त्या कमिटीच्या कुणी एकटा निर्णय घेणार नाही, सिद्धा शिंगारे घेणार नाही, कुणी घेणार नाही. कमिटी असेल, कमिटीमध्ये एकाच जिल्ह्याचे बी नसणार. आम्ही मुंबईचा एक व्यक्ती कमिटीत घ्यायलो, पुण्याचा एक व्यक्ती घेणार, संभाजीनगरचा घेणार, नागपूरचा घेणार, बीडचा घेणार, आणि हे वेगवेगळ्या संघटनांचे राहणार, एका संघटनेचे राहणार नाही. आणि कमिटी निर्णय घेणार पुढचं काय करायचं. बरं, आता या निमित्तानं ही जी कमिटी आहे, कमिटी स्थापन जी म्हणजे सुरू आहे, म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत, याचा विरोध होत आहे. आपल्या समाजातील काही जे विचारवंत आहेत ते सुद्धा सातत्याने यावर भूमिका मांडत आहेत. तर याला अजून व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रस्तरीय कमिटी बनवण्याचं नियोजन कोणी करताय का, किंवा तुम्ही त्या पद्धतीनं आता जे काही बोललात की तुम्ही करत आहात त्याच्या पद्धतीनं, तर त्याच्यावर सध्या काय आखणी केलेली आहे? बघा, संभाजीनगरला महाराष्ट्र राज्याचीच मिटिंग होती. त्या मिटिंगला 76 लोक आले होते मिटिंगला महाराष्ट्रातून. मग कास्ट टाईप संघटनेचे लोक होते, फेसबुक आंबेडकर मुवमेंटचे लोक होते, भीम आर्मीचे लोक होते, आझाद समाज पार्टीचे लोक होते, रिपब्लिकन सेनेचे लोक होते त्या मिटिंगमध्ये, आरपीआयचे लोक होते, आणि वंचित बहुजन आघाडीचेही काही पदाधिकारी त्या मिटिंगमध्ये होते. त्याच्यानंतर नामदेव ढसाळजी दलित पॅंथर आहे त्याचेही पदाधिकारी त्या मिटिंगमध्ये होते. त्याच्या व्यतिरिक्त रमेशदादा गायकवाड जे स्वतंत्र टीएम कांबळेचे आरपीआय चालवतात तेही त्या मिटिंगमध्ये होते. असे खूप सारे वेगवेगळ्या संघटनांचे लोक त्या मिटिंगमध्ये होते. आणि आम्ही ठरवलेलं आहे की हे आंदोलन लढताना आपल्या पक्षाचे, आपल्या संघटनेचे जोडे बाहेर ठेवायचे, समाजाची लढाई लढायची. त्यामुळे ही कोणत्या संघटनेचाही मॅटर ठेवला नाही आपण, आणि कोणत्या नेत्याचाही मॅटर ठेवला नाही. ही सामूहिक लढाई आहे आणि समाजाची लढाई आहे. त्यामुळे आपल्या संघटना, आपले पक्ष बाहेर या आंदोलनाच्या वेळेस, इथं पक्षाचा कोणी नेता नाही, हे सगळे कार्यकर्ते आहेत आपण सगळे, असं आम्ही ठरवलेलं आहे. आता ही जी बांधणी करायची आहे महाराष्ट्र स्तरावर, तर ही बांधणी कुठपर्यंत तुमची होईल, किंवा याबद्दल काय, आणि तुम्ही कुणाकुणाच्या संपर्कात सध्या आहात? किंवा सर, आता लॉंग रूट ज्या रूटनं जाणार आहे, आम्ही बीडची मिटिंग घेत आहोत 29 तारखेला. त्यानंतर 30 तारखेला नगरची मिटिंग होणार आहे, जिल्ह्याची, नगर जिल्ह्याची, अहिल्यानगर. त्याच्यानंतर अहिल्यानगरची. त्याच्यानंतर पुण्याची मिटिंग 31 तारखेला आहे सर, येरवाड्याला. 31 तारखेला मिटिंग होणार आहे, ती व्यापक मिटिंग होणार आहे. आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये आम्ही मिटिंग घेणार आहोत. मुंबईची तारीख राहिलेली आहे डिक्लेअर व्हायची, पण ती 1 किंवा 2 तारीख राहील मिटिंगची मुंबईची. म्हणजे ज्या रूटनं आम्ही जाणार आहोत त्या रूटच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही मिटिंग घेत आहोत, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरुवातीला. आणि नंतर ज्या ज्या ठिकाणी मुक्काम होणार आहे त्या ठिकाणी कमिटी जाऊन मिटिंग घेणार आहे, तिथलं निवेदन बघणार आहे. त्याच्यासाठी वेगळी कमिटी बनवत आहोत. ती जिल्ह्याची मिटिंग झाल्यानंतर ज्या ठिकाणी मुक्काम होणार आहेत तिथे सुद्धा हे होणार आहे. आणि समजा फॉर एक्झाम्पल आम्ही बीडहून निघणार मांजरसुंब्याला पहिला मुक्काम, तर मांजरसुंब्याच्या आसपासचे जेवढे गाव आहेत 15-20 गावं, त्यांनी तिथं यायचं आहे. तिथं कार्यक्रम बी होणार आहे, गाण्याचा कार्यक्रम राहील. आणि गाण्याच्या कार्यक्रमानंतर अगोदर गायक जातील, तिथं गाण्याचा कार्यक्रम होईल, नंतर लॉंग मार्च तिथं पोहोचेल, मग तिथं हे कार्यक्रम होईल. तिथं रात्री जेवण करून तिथंच मुक्काम होईल. समजा दुसऱ्या दिवशी पाटोद्याला सभा होणार, छोट्या 500-1000 लोकांच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही सभा घेणार आहोत. आणि मोठाले जे जिल्ह्याची ठिकाणं आहेत, समजा त्याच्यातले नगरमध्ये एक मोठी 10,000 लोकांची जनसभा घेण्याचं नियोजन आहे. त्यानंतर भीमा कोरेगावची सभा मोठी घेण्याचं नियोजन आहे. त्यानंतर पुण्याची राहील, चिंचवडची राहील. अशा प्रत्येक ठिकाणी जिथं आपलं हे जे पुणे, चिंचवड हे मोठे सेंटर्स आहेत, भीमा कोरेगावला एक कार्यक्रम मोठा राहील, पुण्यात कार्यक्रम राहील, चिंचवडला राहील, आणि त्यानंतर तळेगाव दाभाडेला राहील, देहू रोडच्या तिथेही घेऊ शकतो आपण कार्यक्रम. असं एक आम्ही निवेदन करत आहोत. जेणेकरून काय होणार आहे, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमामुळं लोकांमध्ये मासमध्ये हा मेसेज जाणं आवश्यक आहे. म्हणजे दिवसभर चालायचं आहे, संध्याकाळी प्रबोधनाची सभा होणार, चलणे आणि सभा संध्याकाळी त्या ठिकाणी, असं एक नियोजन करत आहोत. तर एक मोठा प्रतिसाद मिळत आहे. बरं, आता शेवटचा प्रश्न, की तुम्ही या लॉंग मार्चच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला काय आवाहन करणार,
कसं मोर्चाला जॉईन व्हायचं आणि शेवटची जी सभा तुम्ही आयोजित केलेली आहे ती महाराष्ट्र 10 लाखांची सभा असणार आहे, जी तुम्ही मुंबईत घेणार आहात. तर या सगळ्याबद्दल तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला कशा पद्धतीनं आवाहन करणार आहात आणि कशा पद्धतीने त्यांना जोडणार आहात याबद्दल थोडीशी माहिती. मी सुरुवातीला तर हे सांगतो, आम्ही मराठवाड्याला एक आवाहन करतोय, कारण मराठवाड्याचं केंद्र बीड आहे. तर प्रत्येक गावातून 2 तरुणांनी तरी सहभागी व्हावं त्या लॉंग मार्चमध्ये. प्रत्येक गावातून 2 तरुण द्यावी. येस. प्रत्येक गावानं 2 तरुणांना पाठवावं, कारण एक तरुण बोर होऊ शकतो. त्याला अनोळखी माणसासोबत, ते गावातले जर 2 राहिले तर एकमेकांसोबत चालत बोलत निघू शकतात. तर प्रत्येक गावातून 2 तरुण यावेत. असं जर झालं तर एक मोठ्या प्रमाणावरती हे होणार. त्याच्या व्यतिरिक्त विदर्भातून जे लोक कार्यकर्ते येणार आहेत ते नगरला आम्हाला जॉईन करू शकतात मोठ्या प्रमाणावर. मराठवाड्यातील सर्व लोकांनी बीडला जॉईन करावं आणि विदर्भातल्या लोकांनी आम्हाला नगरला जॉईन करावं. खानदेश जो प्रकार आहे, नाशिक असेल, या सगळ्या भागातल्या लोकांनी आम्हाला पुण्यात जॉईन करावं. खाली सातारा, कोल्हापूर जो आहे त्या भागातल्या लोकांनी आम्हाला पुण्यातच जॉईन करावं. आणि कोकणातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळ्या लोकांनी आम्हाला पनवेलमध्ये जॉईन करावं. ते पनवेलमधून आम्हाला जॉईन करू शकतात. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी त्या लॉंग मार्चमध्ये सहभाग नोंदवावा. आणि त्याच्यानंतर तो ज्यांना लॉंग मार्चमध्ये येणं शक्य नाहीये, चालणं शक्य नाहीये, त्या सर्वांनी जो आपण 10 लाख लोकांचा आझाद मैदानावरची शेवटचा शाहू महाराजांच्या जयंतीचा जो कार्यक्रम ठेवलेला जयंतीदिनी, तर त्या कार्यक्रमाला मात्र हा शेवटचा इम्पॅक्ट राहील. 10 लाख लोकांना यायचंय. तर प्रत्येक व्यक्तीनं जो आंबेडकर चळवळीचा आहे आणि ज्याला उपवर्गीकरण नको आहे, त्या प्रत्येक व्यक्तीनं आझाद मैदानावर पोहोचायचं आहे. 10 लाख लोकांनी जर मुंबईमध्ये पोहोचले तर सरकार फक्त आणि फक्त लोकच बघून रुकू शकतंय, नाहीतर त्यांनी सगळी तयारी केलेली आहे. तर महाराष्ट्रातल्या लोकांनी ही आपल्यावर आणीबाणी आलेली आहे. परंतु मला गर्व आहे, मी ज्या जातीत जन्मलो, महाराजांना शिकवायची गरज नाही आंदोलन कशी यशस्वी करायची. अहो, बीडला 43 डिग्रीमध्ये सर हजारो लोक रस्त्यावर होते. ऊन एवढा उन्हाळा. आंदोलन कशी यशस्वी करायचे, मोर्चे कसे यशस्वी करायचे असतात, लॉंग मार्च कसा यशस्वी करायचा असतो, हे बौद्धांना तरी कोणी शिकवू नये. बौद्धांनाही माहित आहे आणि बाकीच्या जातीने थोडं शिकावं कसे आंदोलन करायचे असतात आणि कसे नाही. इव्हन सर लहुजी वस्ताद साळवे जो अभ्यास आयोग आहे, त्या अभ्यास आयोगात ही स्टेटमेंट आहे की मातंग समाजाला आणखी शिकायचं राहिले आंदोलन कसे करायचे असतात, एखाद्या मुद्द्याला राजकीय वळण कसं आणायचं असते, त्या अजेंड्यावर कसं आणायचे, बौद्धाकडून शिकावं असं लिहिलंय त्या आयोगाच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे शिफारशीच्या अगोदरच्या पेजवरती. तर मला माहित आहे बौद्धांनी जर ठरवलेलं आहे की वर्गीकरण हाणून पाडायचं तर कोणीच याला रोखू शकत नाही. आणि जर सरकारनं केलं तर आम्ही अनिश्चित काळासाठी महाराष्ट्र बंद करणार, अनिश्चित काळासाठी. आणि एवढी ताकद आहे महाराष्ट्र बंद करण्याची. साहेब 2च लोक ताकद आहे, एक तर मराठ्यामध्ये आणि दुसरं बौद्धामध्ये. आणि आपण महाराष्ट्र बंद करू शकतो. तुम्ही हा आणीबाणीचा इशारा दिल्यासारखं वाटत आहे मला की जर तुम्ही बौद्धांच्या भावनांची कदर किंवा 59 जातींच्या भावनांची कदर जर तुम्ही केली नाही, भावनांच्या कदर म्हणण्यापेक्षा त्यांच्या संवैधानिक मूल्यांवर आधारित न्याय जर दिला नाही, तर तुम्ही महाराष्ट्र बंद पाडण्याची तुम्ही तयारी करत आहात असं या ठिकाणी तुम्ही हा महाराष्ट्र सरकारला इशारा दिलेला आहे. नक्कीच यातून हा लॉंग मार्च निघण्यापूर्वीच यावर काहीतरी तोडगा निघावा असं मला वाटते, अशी माझी मनोमन इच्छा असेल. परंतु हे झालं नाही तरी आपण खंबीर आहोत आणि याच खंबीरपणे आपण हा लॉंग मार्च यशस्वी कराल या सदिच्छा आहेत. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीनं आता सिद्धार्थ भाऊ शिंगारे यांनी आपल्याला रस्ता सांगितलेला आहे, या रस्त्यावर काही ते संपर्क क्रमांक सुद्धा जाहीर करतील, त्या पद्धतीनं त्या संपर्क क्रमांकाशी संपर्क करून आपण त्या ठिकाणी जॉईन व्हावं आणि जास्तीत जास्त या लॉंग मार्चला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम.